हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर ही दुपारची वेळ आहे आणि या वेळेमध्ये सगळेजण थोडंसं रेस्ट घेतात, थोडंसं आराम घेतात. कारण दिवसभर धावपळ असते, पण दुपारी थोडासा वेळ आपल्याला भेटतो रेस्ट करण्यासाठी. पण मी रेस्ट वगैरे घेत नाही या वेळेमध्ये, कारण ही कामं इतकी होऊन जातात की कितीही धावपळ करा दिवसभर, ही कामं संपणार नाहीत असं होतं. आणि आता तरी पेंडिंग कामं खूप आहेत. म्हणजे डाळी, परत पापडं, खारुड्या, जेही मी बनवलेलं होतं ना, सगळं जिथल्या तिथं घर भरून मी ठेवलेलं आहे. टोपलं, चाळणी, डब्बे, पोते घर भरलेलं आहे आता. तर आता एक एक मी काढायला सुरुवात केलेली आहे. जसं की सणवार म्हणजे गुढीपाडव्याचा सण आला, तेव्हा पण मला काही झालं नाही, 2 दिवस त्यामध्येच गेले. म्हणून म्हटलं आता आज भरूया. तर इथं थोडीशी भांडे झालेली, तर भांडे काही मी घासलेले नाहीत. विचार केला की डब्बे वगैरे सगळे एकत्रच घासायला घेऊया, म्हणून मी वरचे 2-3 डब्बे काढलेले आहेत. तसं तर यामध्ये थोडेसे पापडं आणि कुरडे आहेत गेल्या वर्षीच्या. तर तसं तर डबे हलके होते, म्हणून मी एकाच वेळेला 2-2 डबे घेतलेले आहेत. स्टँडवरती थांबून काढले. थोडंसं भीती वाटत होती, कारण बॅलन्स होत नाही आपलं. वरचं जर काही काढायचं असलं तर मी जास्त म्हणजे काढाकाढी करत नाही, कारण मला भीती वाटते पडायची वगैरे. तरी पण हलके होते डबे. आणि आता काही ऑप्शन पण नाही, कारण दिनेश पप्पा आता येणार नाहीत आणि त्यांचा वेट करत बसेन तर ही कामं राहून जातात. तसं तर खूप दिवस झाले ही कामं माझी पेंडिंग आहेत. तर म्हणलं आज डबे सगळे काढायचे आणि रिकामे करायचे अगोदर. तर थोडीशी मुगाची डाळ होती एका डब्यामध्ये, तर ती डाळ काढून ठेवलेली आहे मी. म्हणजे छोट्या डब्यात काढून घेणार आहे. आता डाळ संपलेली आहे आणि यावर्षी मी मुगाची डाळ केलेली नाही आहे. मूग उडीद काही दिनेश पप्पा म्हणत होते की आपण रेडीमेड डाळ घेऊया, म्हणजे बनवलेली डाळ भेटते ना मार्केटमध्ये, तशी आणूया. म्हणून मूग आणि उडीद हे आणलेलं नाही आहे. बाकीच्या सगळ्या डाळी मी घरीच बनवते. मुगा उडदाची डाळ ही मी घरीच बनवते, पण यावर्षी बनवलेली नाही आहे. तर थोडीशी डाळ अगोदरची होती ती मी काढून ठेवली, डब्बा रिकामा करून घेतला. आणि काय कुरडे आणि पापड ते पण थोडेसे होते, ते पण काढून मी डब्बे रिकामे करून घेतले. आता सगळे भांडे आणि डब्बे घासून मी उन्हाला ठेवणार आहे. म्हणजे डब्बे छान वाळल्यानंतर यामध्ये पापडं, कुरड्या हे सगळं भरून ठेवायचं आहे. डाळी पण मी दररोज पाकडत आहे. म्हणजे आता एकत्र होणार नाही, कारण अर्धा क्विंटलची तुरीची डाळ आहे, हरभऱ्याची डाळ आहे, परत मी मसुरीची डाळ बनवली. सगळ्या डाळी चाळणी करणं, पाकडणं आणि 1-2 दिवस उन्हाला टाकून डबे भरून ठेवणं, ही मोठी कामं आहेत. ही कामं अगोदर मला करायची आहेत, कारण घरभर हे ठीक पण वाटत नाही ना, पोते पोते झालेले आहेत. खूप पसारा वाटतो बघावं तिकडं. आणि तसं तर तिकडचं रूम मी म्हणजे पसाऱ्यासाठीच केलेलं आहे. जे एक्स्ट्रा असतं ना नेहून मी तिकडच्या रूममध्ये ठेवते. मग इतकं गच्च भरतं ना, मग नंतर पाऊल ठेवायला जागा राहत नाही आहे तिथं. आणि असं ठेवणं ठीक पण नाही. म्हणजे डाळी आपण असंच ठेवल्या ना खराब होतात खूप लवकर ते. त्यामुळे व्यवस्थित उन्हाला वाळवून गरम गरम डब्यामध्ये भरून ठेवलं ना, तर डाळी वर्षभर छान टिकून राहतात, खराब होत नाहीत. म्हणजे वर्षाचं धान्य आहे हे. तर थोडंसं आपलं म्हणजे धावपळ कितीही हो, पण हे सगळं व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. तर इकडे भांडे अगोदर मी घासून घेतलेले, टोपलं उचलून खाली ठेवलं. आता डबेही मी सगळे घासून घेते. याला चिट्ट्या दिसत आहेत तुम्हाला, म्हणजे हे तुम्ही सजेशन दिलेलं होतं की ताई अशा डब्यामध्ये काही दिसत नाही आहे, एक काढायला गेलं दुसरंच हाताला येतं, म्हणून सगळ्यावरती लिहून ठेवत जा. तर लिहून ठेवलेलं होतं आणि त्यानं माझं काम पण खूप सोपं झालेलं होतं. पण आता पापडं मी ह्या डब्यामध्ये ज्या डब्यामध्ये पापड लिहिलेलं आहे या डब्यावरती, त्यामध्ये पापडं, ज्यामध्ये कुरडी लिहिलेली आहे त्यामध्ये कुरडे असंच घालायचं आहे. तर इकडे सगळे डबे मी घासून धुवून घेतलेले आहेत आणि बाहेर नेऊन उन्हाला ठेवणार आहे. ऊन तसं तर छान आहे आता. म्हणजे अगोदर 4 दिवस वातावरण एकदमच बिघडलेलं होतं. पाऊस, आभाळ, विजा चमकणं, गरजणं, एकदम भयानक हवा, एकदम असं झालं म्हणजे अवकाळी पाऊस असंच असतं ना. पण आता नाही आहे, वातावरण ठीक आहे, ऊन पण छान आहे. तरी सगळी उन्हाळी कामं करायला तर ठीक आहे, पण काठीवरती काही आपल्याला पिठं शिजवणं किंवा पापडं करणं, डाळी करणं, हे सगळं काही करायचं नाही जोपर्यंत की बारस होत नाही तोपर्यंत. म्हणजे पौर्णिमेपर्यंत आपल्याला काही करायचं नसतं. तर अशा वेळेमध्ये आपण ही कामं करू शकतो. म्हणजे असं डबे वगैरे सगळे पापडं भरून ठेवणं, डाळी फटकून भरून ठेवणं, या कामांसाठी हे दिवस एकदम परफेक्ट आहेत. तिकडे सगळे डबे घासून मी बाहेर आणून ठेवले आहेत उन्हाला. इथं बघू शकता फोर्समध्ये ऊन आलेलं आहे आणि आता थोड्या वेळानं पूर्ण आतमध्ये ऊन येतं. आणि इथं एक ताई आलेल्या होत्या, म्हणजे 2 जण आलेले आहेत, त्यांना पाणी पाहिजे होतं. ऊन पण खूप भयानक आहे आणि काहीतरी ते पत्रिका वगैरे देत आहेत. म्हणजे म्हणत आहे तिथं कुठंतरी जवळपास मीटिंग आहे, त्या मीटिंगला या म्हणून तेच कार्ड देऊन गेलेले. तर त्यांना पाणी वगैरे दिलं. विचारलं की कशाचं कार्ड आहे, तर म्हणत होते मीटिंग आहे, तुम्ही या, म्हणजे सगळे तुम्हाला समजेल की म्हणजे आता काय माहिती गेल्यानंतर समजेल. तसं तर मला कुठं जाणं होत नाही मीटिंग वगैरे करण्यासाठी. तर असं इकडे हे जे डबे आहेत ना छान आता वाळलेले आहेत. म्हणजे पाणी पूर्ण हाडकलेले डबे पण छान वाळलेले आहेत, गरम झालेले आहेत. आता यामध्ये पापडं भरूया. पापडं सगळे मी तिकडच्या रूममध्ये असेच टोपले ठेवले. जेव्हापासून पापडं काढलेत ना मी असेच ठेवलेले आहेत. आणि वातावरण थोडंसं थंड झालं नाही, सगळे पापडं थंड पण पडतात, खराब होतात.
म्हणून हे पापड ना 1-2 दिवस उन्हाला टाकून डब्यात भरून ठेवायचं आहे. तर आता इकडे मी गरमागरम डब्यामध्ये पापड मी भरून ठेवत आहे आणि पेपर लावून छान पॅक करायचं होतं, पण पेपर नाही आहे माझ्याकडे तर या वेळेमध्ये, म्हणून मी असंच ठेवणार आहे. तर हे पापड ना दोन्ही तांदळाचेच बनलेले आहेत, फक्त 2 वेळा बनवले पण वेगवेगळ्या टोपल्यात मी ठेवलेले आहेत आणि सगळं मी एकाच डब्यात भरणार आहे. तिकडे या डब्यामध्ये बसत नव्हते पापड, तर मी डब्बा गच्च भरलेला होता, म्हणजे आता यामध्ये दुसरे पापड बसणारच नाही. तर कसं तसं मी बडवून हे पापड ना या डब्यामध्येच भरलेले आहेत सगळे. आणि थोडेसे पापड मला वरती ठेवायचे, म्हणजे हे डबे सगळे मी पोटमाळ्यावरती ठेवते आणि सणावारा दिवशी किंवा पाहुणे वगैरे आले त्या वेळेमध्ये स्टँड घेणं, ते वरचे डबे काढणं थोडंसं तामझाम आहे आणि कमी वेळात होत पण नाही आहे. म्हणून मी काय करते, थोडेसे यामधले पापड काढून दुसऱ्या डब्यामध्ये भरून इथे खाली ठेवणार आहे एक डबा, म्हणजे त्यामध्ये ना मी 3-4 कवर करते. एकामध्ये तांदळाचे पापड, कुरड्या आणि साबुदाण्याचे पापड, चिप्स असं सगळं भरून एक डब्बाच करते. त्यामध्ये वेगवेगळे कवर भरून ठेवते, म्हणजे जेव्हाही आपल्याला तळायचं आहे पटकन घेता येतं. वरचं काढणं थोडंसं तामझाम वाटतं मला. तरी पापड वगैरे मी भरत होते, तेही काम माझं पूर्ण झालं नाही आहे. तितक्यात मला दिनेशचा फोन आला. म्हणजे दिनेशचा मोबाईल इथंच आहे, आता खूप दिवस झाले त्याचा मोबाईल खराब झालेला होता, मी अगोदरही म्हणलेलं होतं तुम्हाला. तर ते नीट करून तर आम्ही आणलेलं आहे, रिपेअर झालेला आहे मोबाईल, पण इथून साताऱ्याला नेण्यासाठी कोणी नाही आहे. कारण दिनेशचे मित्र अगोदरही 2-3 आले, पण घराकडे आलेले नाही, ते तसंच गेलेले आहेत. आता त्याचा मित्र एक घरी येणार आहे मोबाईल घेण्यासाठी. तर दिनेश तेच म्हणत होता, मम्मी उद्या माझा मित्र येणार आहे आणि त्याच्यापाशी मोबाईल दे. तर आता मोबाईल तर द्यायचा आहे मित्रापाशी, पण फक्त मोबाईल द्यायचं मन होत नाही माझं. मला वाटलं की दिनेशसाठी काहीतरी स्पेशल बनवून देऊया, काहीतरी स्पेशल रेसिपी बनवून देऊया. तर 10 कामं मी ठेवले आणि जसं दिनेशचा फोन आला तसं पटकन उठून मी किचनमध्ये आलेले आहे आणि सुचत नव्हतं की झटपट आता कुठली रेसिपी बनणार, म्हणजे 1-1.5 तासामध्ये कुठली रेसिपी बनणार हा विचार करत करत मी इकडं काय केलं, मी विचार केला की आता बिस्किट बनवायचे. हे झटपट बनतात आणि घरामध्ये सगळ्या वस्तू होत्या, पण म्हणजे आता काहीतरी बाहेरून आणायचं आहे तर दिनेश पप्पा लवकर येणार नाही, तर वेट करत बसावं लागतं आणि त्यामध्ये दिनेशचा मित्र निघून जाईल. म्हणून मी जास्त विचार केला नाही, जे घरामध्ये आहे आता पिठापासूनच हे बिस्किट बनणार. म्हणून मी इकडं काय केलं 2 ते 3 ग्लास गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. यामध्ये मोठ्या वाटीने 1 वाटी बारीक रवा टाकलेला आहे आणि आता टाकूया बाकीच्या वस्तू. म्हणजे 1 वाटी मी पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि 2 चमचे ओवा हातानं घासून टाकलेला आहे, फ्लेवर छान येतो. आणि थोडंसं म्हणजे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता छान मिक्स करून घेऊ. यावेळी टाईम सांगेन तर इव्हनिंगचे 5:30 वाजलेले आहेत आणि दिनेशचा मित्र थोड्या वेळात आलेलाच होता. तोपर्यंत माझं हे पीठ मळणं पण झालेलं नाही. तर त्याला मी म्हणलं की मी आणखीन काही बनवलेलं नाही, कारण तो म्हणत होता उद्या दुपारी जायचं आहे त्याला. तर म्हणलं उद्या सकाळी आहे, म्हणजे मी सगळं बनवून पॅक करून ठेवेन, तू घेऊन जा. तर ठीक आहे म्हणला त्याचा मित्र, ठीकच होता. दिनेश म्हणत होता मम्मी आता त्याला वेट करायला लावू नको, कारण उद्या परत, कारण तो दुसऱ्या गावचा आहे आणि तिथून इथं येणं, इथून परत उदगीरला जाणं, त्याची धावपळ खूप होणार होती. परत त्यालाही बॅग वगैरे सगळं घ्यायचं असतं, सगळं पॅकिंग करायची असते, त्याची धावपळ होती. मग मी फक्त मोबाईल दे, काहीही देऊ नको म्हणत होता दिनेश. पण माझं मन मानत नव्हतं की आता जात आहे तर काहीतरी बनवून देऊया दिनेशसाठी. म्हणून मी इकडं हे बिस्किट बनवत आहे आणि त्याच्या मित्राला पण मी परत पाठवलेलं आहे, कारण बनवलं झालंच नाही मला. तो म्हणजे मी विचार केला की 1-1.5 तासात येईल, पण तो खूप लवकर आला आणि काहीच झालेलं नव्हतं, फक्त पीठ मळून झालेलं होतं माझं, बाकीचं मी काहीच केलं नाही. तर इकडं सगळ्या वस्तू टाकून हे पीठ मी छान मिक्स केलं. नंतर यामध्ये मी अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे आणि 2 चमचे तूप टाकून छान मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून हे कणिक, हे जे पीठ आहे ना छान थिक असं मळून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. थिक असं पीठ हे मळलेलं आहे आणि एक अर्धा तास झाकून ठेवायचं आहे, म्हणजे या पिठाला रेस्ट द्यायचा आहे. आणि तोपर्यंत मी दुसऱ्या बिस्किटासाठी पीठ मळवून घेते. म्हणजे 2 प्रकारचे बिस्किट मी पिठापासूनच बनवलेले आहेत. तुम्ही म्हणजे मी जेव्हा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला तेव्हा एक ताई म्हणत होते हे काय प्रकार आहे, आणि एक ताई म्हणत होते किती करपलेत हे. तर करपलेले नाही आहेत ताईनो, एकदम परफेक्ट बनलेले आहेत. तुम्ही कधी करून बघा आणि मग नंतर मला कमेंट करा. खूप छान टेस्टी बनतात. आणि आजकाल मुलं बाहेरचं खातात, आता सुट्टी आहे तर मुलं घरी असतात, शांत बसत नाहीत, काहीतरी बाहेरचं आणणं खाणं हे चालूच असतं मुलांचं. आपण कितीही थांबवलं तर ऐकत नाही येते. तर तुम्ही घरच्या घरी बिस्किट बनवून ठेवू शकता. म्हणजे मुलांच्या जे दुकानला जायचे एरझारे असतात ना, म्हणजे कितीही दिवसाचं तळून ठेवलेलं असतं, वस्तू चांगल्या नसतात बाहेरच्या, त्यानं मुलांची तब्येत बिघडूही शकते. तर आपण घरच्या घरी बनवून ठेवू शकतो, खूप चांगले असतात. आणि हे आपण बनवले असतात, यामध्ये आपण काय काय टाकले हे आपल्याला माहिती असतं, पण जे बाहेरून आलेले वस्तू असतात त्यामध्ये कधीचं काय काय कसल्या तेलात तळलेलं आहे हे पण आपल्याला माहिती नसतं.
तर इकडं मी दुसरे बिस्किट बनवण्यासाठी काय केलं, इकडे 1 वाटी दही घेतलं, त्यामध्ये 2 वाटी मी साखर टाकलेली आहे आणि छान मी मिक्स करून ठेवलेलं आहे. म्हणजे साखर पूर्णपणे विरघळू द्यायची नाही आहे, 1-2 कण असले तरी पण छान लागतात हे बिस्किट. तर इकडे हे मिश्रण बनवून मी ठेवलेलं आहे आणि परत इकडे मी 2 ग्लास गव्हाचं पीठ चाळून घेतलं. यामध्ये 1 वाटी बारीक रवा टाकलेला आहे. आता यामध्ये टाकूया 2 चमचे विलायची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी पांढरे तीळ टाकायचे आहेत. आणि इकडे तूप जे आहे ना, हे जे डबे आहेत ना, यामध्ये थोडंसं तूप राहिलेलं आहे. म्हणजे जेव्हाही घरी ताजं तूप बनतं ना, मी अगोदरच्या डब्यामध्ये वतत नाही. म्हणजे थोडंसं जे तूप असतं ना, ते पूर्णपणे संपवते आणि जे ताजं तूप असतं त्याच्यासाठी मी वेगळा डबा करते. तर ताजं तूप मी बनवून दुसऱ्या कॅटलीमध्ये वतवून ठेवलेलं आहे. जे अगोदरच्या कॅटल्या होत्या यामध्ये थोडंसं तूप राहिलेलं होतं, ते पूर्णपणे मी गरम करून घेतलेलं आहे. तर हे 1 कप तूप निघालेलं आहे. तर या पिठामध्ये मी हे पूर्ण 1 कप तूप मी टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी तीळ टाकलेले आहेत. संग म्हणजे दुसरी कामं होत आहेत. म्हणजे दूध गरम करणं आणि वरण वगैरे आहे जे सकाळी बनवलेलं असतं ना. म्हणजे आता गरमीच्या दिवसामध्ये भाज्या वरण काही बनवून ठेवलं तर राहत नाही, तर दिवसातनं 2-3 वेळा गरम करत राहायचं. म्हणजे खराब होत नाही, ते भाजी असो दूध असो काही असो गरम करत राहायचं. फ्रीज नसलं तरी पण चालतं, काही खराब होत नाही. तर इकडे तुम्हाला मेजरमेंट समजले असेल. हे बिस्किट बनवण्यासाठी मी काय घेतलेलं आहे. 2 गिलास गव्हाचं पीठ, 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, यामध्ये अर्धी वाटी तीळ, 1 ते 1.5 कप तूप टाकलेलं आहे आणि 2 चमचे विलायची पावडर टाकलेले आहे. आणि यामध्ये जे मिश्रण मी टाकलं ते 1 वाटी दही, 2 वाटी साखर, याचं मिश्रण मी बनवून ठेवलेलं होतं. ते पूर्णपणे टाकून मी छान मळून घेतलेलं आहे. छान थिक्कच मळून घेतलेलं आहे. आणि थोडंसं हे मिश्रण कमी वाटलं ना तर थोडंसं दूध टाकायचं आहे. तर इकडे मी आणखीन थोडंसं दूध टाकून हे पीठ मळून ठेवलेलं आहे. तर गोड बिस्किट आणि चटपटीत बिस्किटसाठी इकडं पीठ मी तयार करून ठेवलेलं आहे. आणि मला पोह्याचा चिवडा बनवायचा आहे, कारण आता मुरमुरे नाही आहेत घरी. म्हणलं आता पोह्याचा चिवडा बनवूया. आणि जे मका पोहे ते पण थोडेसे ठेवलेले आहेत. तर ते आणि हे पोहे जे आहेत ना आपले रेग्युलर बनवायचे, त्याचा मी चिवडा बनवणार आहे. तर अगोदर मी इकडं तेल घेतलेले कढईमध्ये आणि हे जे बिस्किट आहेत ना, मी बिस्किट अगोदर बनवून घेते. अगोदर जे चटपटीत बिस्किटसाठी मी पीठ मळवून ठेवलेलं होतं ते पीठ घेतलेलं आहे, थोडंसं मी मळून घेतलं. खूप जास्त थिक आहे हे आणि असंच पीठ आपल्याला लागणार आहे. तर इकडे गोळा बनवून घेतला, म्हणजे 3 गोळे मी बनवलेले आहेत आणि हे लाटून घ्यायचं. एकदम पातळ असं लाटायचं नाही, थोडंसं जाडसर, जसं पार्ले बिस्किट असतात ना, जसं खारा बिस्किट वगैरे आपण दुकानातून आणतो तशाच प्रकारे तशा साईजमध्ये आपल्याला बनवायचं आहे. तर या पिठाची मी जाड चपाती लाटून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला जसं पाहिजे तशा प्रकारे आपण हे बनवू शकता, तशा डिझाईनमध्ये बनवू शकता. तर इकडे माझ्याकडे खूप सारे साचे आहेत, मी हे ऑनलाईन मागवलेले होते. तर जे साचा म्हणजे जे आवडीचं साचे आहे ते मी घेतलेलं आहे. अगोदर जे घेतलं एकदम छोटंसं बनत होतं आणि व्यवस्थित निघत नव्हते त्यानं, म्हणून मी हा साचा घेतला आणि यानं बघू शकता हे बिस्किट मी बनवलेले आहेत. खूप सुंदर डिझाईन बनत आहे. आता जे एक्स्ट्रा पीठ आहे ना ते सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि बाकीचे बिस्किट सगळे काढून मी ताटलीत घेते. आणि अशाच प्रकारे दुसरेही बिस्किट मी बनवून घेते. जसं तुम्ही बघितलं 3 गोळे मी बनवलेले आहेत, तर 3 प्रकारच्या डिझाईनचे इकडे बिस्किट मी बनवणार आहे. तर हे सगळे बिस्किट बनलेले आहेत. आता एक्स्ट्रा पीठ मी काढलेलं आहे आणि बिस्किट सगळे काढून ताटलीमध्ये काढून ठेवले. हे बिस्किट ना खूप छान आणि टेस्टी बनतात. एक वेळा बनवलं ना तर मुलं तुम्हाला सतत फरमाईश करतील आणि चांगलं पण असतं. घरच्या घरी बनवलेली वस्तू चांगलीच असते कधीही. तर इकडं मी दुसऱ्या डिझाईनचे इकडं बिस्किट बनवलेले आहेत. अशाच प्रकारे मी चपाती लाटून घेतली जाड आकाराची आणि दुसऱ्या साच्याने इकडे मी ह्या डिझाईनचे बिस्किट बनवून घेतलेत. आणि जे एक्स्ट्रा पीठ उरलेलं आहे ना ते परत मी मळून घेतलेले थोडंसं आणि परत चपाती लाटली आणि परत मी इकडे बिस्किट बनवलेले आहेत. तेल पण छान गरम झालेले आहे, आता बिस्किटी बनवून झालेले. तर सगळे बिस्किट आता तळून घेऊया अगोदर. तर हे चटपटीत बिस्किट मी तळून घेतले. तोपर्यंत जे स्वीट बिस्किटचं मी पीठ मळून ठेवलेलं आहे ते पण रेस्ट घेत आहे 15-20 मिनिट. तोपर्यंत हे बिस्किट मी तळून घेतलेले, आलट पलट करत छान असं सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट हे बनलेले आहेत आणि इतके क्रिस्पी आहेत ना, म्हणजे असं वाटणारच नाही की बिस्किट घरी बनवलेले आहेत. इतके छान बनतात खाण्यासाठी. तर इकडे सगळेच बिस्किट मी तळून घेतले. थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून मी निवांत किचनवरती बसूनच हे तळलेले आहेत, कारण सगळी कामं आपली अशीच थांबून होतात ना, म्हणून पाहायची वाट लागते. म्हणून मी निवांत किचनवरती बसूनच हे बिस्किट तळून घेतलेले आहेत. आता संग हे जे स्वीट बिस्किटसाठी मी पीठ मळून ठेवलेलं होतं ते खूपच जास्त असं थिक्क झालेलं आहे. तर मी काय केलं, इकडे थोडंसं दूध किंवा पाणी टाकून आपण हे मळून घेऊ शकता. तर इकडे मी परत हे मळून घेतलेलं आहे आणि आता स्वीट बिस्किट बनवून घेऊ. तर इकडे सगळेच बिस्किट मी तळत ठेवलेले, जे मी चटपटीत बनवलेले होते ते तळत आहेत निवांत इकडं. तोपर्यंत मी इकडे हे स्वीट बिस्किटही बनवून घेतलेले आहेत. तर हे पण मी चपातीसारखंच लाटलेले, पण
थोडंसं जाड मी लाटलेलं आहे आणि इकडं चौक आकाराचे मी बिस्किट बनवून घेतलेले आहेत आणि अशाच प्रकारे मी दुसरा गोळाही लाटून घेतला आणि बिस्किट बनवून घेतलेले आहेत. संघही कामं होत आहेत कारण घरभर पसारा झालेले आहे. ती पापडं भरली मी तिथंच ठेवलेले आहेत, डबे कोणचेही उचलून ठेवलेले नाही आहेत. आणि आता इकडे मी बिस्किट बनवत आहे. यामध्ये भरपूर वेळ गेला. आता बाकीची कामं खूप सारी आहेत म्हणून मी संघ करत आहे. आणखीन मला चिवडा पण बनवायचा आहे, म्हणजे रात्रीचे 8 वाजेपर्यंत माझी हीच कामं सुरू होती. तर हे बिस्किट कसे वाटले मला नक्की सांगा आणि चिवडा वगैरे मी कसा बनवला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. आणि बिस्किट अजिबात करपलेले नाही आहेत, खूप छान आणि टेस्टी हे बिस्किट बनलेले आहेत. यापुढे ना तुम्ही मार्केटून आणलेली बिस्किट जे आहे ना ते पण यापुढे काही नाही आहेत, इतके हे टेस्टी बनतात आणि कुठलीही वस्तू घरी केलेली ही चांगलीच असते. तर जरूर बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.